सध्या अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास सुरू आहे, की या महिन्यामध्ये 33च दिवे का लावतायत, 33च वाती का लावतात किंवा 33 अनारसे किंवा 33च्या पटीत दानं का दिली जातात. तर यामागे खूप सुंदर आपल्या हिंदू धर्मातील शास्त्र आणि आध्यात्मिक अर्थ लपलेला आहे. आपलं चांद्रवर्ष हे 354 दिवसांचं असतं आणि सौर वर्ष हे 365 दिवसांचं असतं. म्हणजे काय होतं, की दरवर्षी 11 दिवसांचा यामध्ये फरक पडत जातो आणि साधारण 3 वर्षांनी हा फरक 33 दिवसांचा होतो. म्हणून हा एक अतिरिक्त महिना यालाच आपण अधिक मास म्हणतो. म्हणून या महिन्यात 33 या अंकाला विशेष महत्त्व दिलेलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 33 कोटी देवतांचा उल्लेख केलेला आहे. तर कोटी हा शब्द जर आपण पाहिला तर कोटी म्हणजे संख्या नाही, तर कोटीचा अर्थ आहे प्रकार. म्हणजे 33 प्रकारच्या देवता म्हणजे वेगवेगळ्या दैवी शक्ती. आता या 33 कोटी देवतांमध्ये कुठल्या कुठल्या देवता येतात, तर 8 वसू येतात, 11 रुद्र येतात, 12 आदित्य, 1 इंद्र आणि 1 प्रजापती यांचा समावेश या 33 प्रकारामध्ये होतो. आणि या सर्व देवता आपल्या सृष्टीचं संचालन करतात, व्यवस्थापन करतात. म्हणून अधिक मासात 33 दिवे, 33 वाती, 33 फुले, 33 अनारसे किंवा 33 वस्तूंचं दान करून या दैवी शक्तींचं स्मरण करणं आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण असं म्हणतात, जे पिंडी ते ब्रह्मांडी असं आपल्या शास्त्रात म्हटलेलं आहे. संपूर्ण निसर्ग हा पंचमहाभूतापासून बनलेला आहे आणि आपण स्वतः निसर्गाचे भाग आहोत. त्याच पंचमहाभूतापासून आपला देह सुद्धा बनलेला आहे. कारण आपण ज्या निसर्गातून निर्माण झालोय आणि शेवटी त्याच निसर्गामध्ये आपल्याला विलीन व्हावं लागतं. या संपूर्ण सृष्टीचे करते करविते साक्षात भगवान विष्णू आहेत आणि या सृष्टीप्रती, या निसर्गाप्रती आणि त्या दैवी शक्तींप्रती कृतज्ञ राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि कृतज्ञ राहण्यासाठी हा मास त्याच्यासाठीच दिलेला आहे. त्यामुळे या महिन्यात भगवान विष्णूंची उपासना अतिशय महत्त्वाची मानली आहे. तर या उपासनेमध्ये आपण काय काय करू शकतो, तर सगळ्यात साधं सोपं विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकतो. गीतेचा 15वा अध्याय वाचू शकतो. जण उपवास करतात, काही जण रोज छोटी छोटी दानं करतात. आणि लक्षात ठेवा, दान मोठं असण्यापेक्षा त्याच्या मागेची जी भावना आहे ती मोठी असणं महत्त्वाचं आहे. अनारस्यांचं दान सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, तर याला अपूप दान असं म्हटलेलं आहे आणि अपूप दान केल्याने विशेष पुण्य मिळतं असं मानलं जातं. म्हणून अधिक मासात अनारसे दान करण्याची परंपरा खूप मोठी आहे. पण या सगळ्या मागचा जर खरा अर्थ काय आपण जर पाहिला, तर अधिक मास म्हणजे स्वतःचे विचार आणि जीवन शुद्ध करण्याचा हा काळ आहे. स्वतःकडे पुन्हा एकदा शांतपणे पाहण्याचा काळ आहे.